खांडस गावामध्ये बिबट्याचा वावर वाढलाय, प्रशासन दखल घेत नाही म्हणून तुम्ही या ठिकाणी आंदोलनाला बसला. प्रशासन दखल घेत नाही. गेली 8 महिने झालं, त्याच्या आधी 2.5-3 वर्ष टप्प्याटप्प्याने बिबट्या आमच्या गावामध्ये हल्ला करतोय. वन विभागाला आम्ही अर्ज केलं, विनंती केल्या. प्रांत ऑफिसला आम्ही ज्यावेळेस मोर्चा काढला, एससीएफ या ठिकाणी आले होते, आरएफओ आले होते. त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही या ठिकाणी कारवाई करू, पण त्यांच्याकडनं कुठलीही ठोस कारवाई करताना ते दिसत नाहीत. कारण आमचा बारामतीचा वाघ अजित अनंतराव पवार दुर्दैवानेच आमच्यामध्ये राहिलेले नाहीत. ज्यावेळेस हो काटेवाडीचा बारामतीचा वाघ होता, त्यावेळेस गेल्या काही वर्षांपूर्वी काटेवाडीमधले तीन बिबटे काही दिवसाच्या अंतरावरती जेरबंद केले होते, कारण त्यावेळेस तो वाघ होता. म्हणून आज तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून त्या वाघाच्या वाघिणीला, त्या वाघाच्या बछड्यांना, वाघाच्या बहिणीला, वाघाच्या पुतण्याला, वाघाच्या चुलत्यांना आम्ही विनंती करतोय की प्रशासनाला सांगा की या ठिकाणी आमची पोरं भयभीत आहेत. आमच्या पोरांनी स्वतःला कोंडून घेतलंय. शेतकरी अडचणीत आहे, माता भगिनी अडचणीत आहेत. सगळा आणि उभ्या जगाचा पोशिंदा जर का घरात जर का दार लावून बसला, उद्या खायचं काय याचाही विचार करा. या सगळ्यांनी याची दखल घेतली पाहिजे. वन विभागाला आम्ही सांगितलंय, जोपर्यंत यांना आमचा इशारा आहे, निष्क्रिय वन परिषद अधिकारी यांची बदली झाली पाहिजे. आणि बिबट्या मारायला त्यांना जमत नसेल तर त्यांनी आम्हाला बंदुकीचा परवाना द्यावा, बंदुकी सहित बंदूक. आम्ही बिबट्या मारल्यानंतर त्यांची माघारी देऊन टाकू. आणि जोपर्यंत वरिष्ठ कार्यालयाचा वन विभागाचा आम्हाला लेखी आदेश मिळत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. आणि प्राण्यांवरती बिबट्याने हल्ला आजपर्यंत 50 पेक्षा जास्त रेकॉर्डवरती हल्ले, आणि रेकॉर्डवर नसलेले म्हणजे कुत्र्यांचे, कोल्ह्यांवरती झालेले हल्ले ते वेगळे आहेत. अजून त्याने काय म्हणजे जे हिंस्र प्राणी रानामध्ये जितके प्राणी फिरतायत, मुक्त संचार करत होते, त्याची सगळी त्यांनी चेन बिघडवलेली, साखळी बिघडवलेली. आणि तो नरभक्षक होण्याची वाट बघतात का? म्हणजे ते कारवाई जर करत नसतील तर कुणावरती, माणसावरती हल्ला व्हायची वाट बघतात का? याचा हे नेता आम्हाला उत्तर द्यावं आणि ताबडतोब कारवाई करावी. आणि जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही हा ठिय्या देणारच.